पण जे माहेरची लोक आहेत त्यांनी पण आपल्याकडे समाजात काय नाही, मुलगी आहे ना तिला ऍडजस्ट करू द्या. दिस इज नॉट द वे. मुलगी आहे तर तिला तुम्ही समजून घ्या, आपल्याकडे बोलून विचारून घ्या की खरं काय प्रॉब्लेम आहे, आणि त्याला तुम्ही प्रॉपरली मिडिएट करून रिकन्साईल करून ते सॉल्व्ह करायला पाहिजे. ती सासरी गेली की आम्ही फ्री झालो, आमची ड्युटी गेली, आम्ही लग्न करून दिलं, ही अशी मेंटॅलिटी चेंज करायला पाहिजे. ठीक आहे, उशिरा होईल लग्न चालेल, पण चांगलं स्थळ शोधा आणि शिकलेली आपल्या लेवलची लोक शोधा. पैसे सगळे शेअर करतात, बायका कमवतात, तर पैसे सगळ्यांना पाहिजे, पण रिस्पॉन्सिबिलिटी, ड्युटीज, हाऊस होल्ड वर्क नोबडी वॉन्ट्स टू शेअर. सो दॅट लिटल वी शुड ऍडजस्ट. त्यांनी एव्हिडन्सेस प्रॉपर गोळा करून चार्जशीट परफेक्ट कोर्टात सादर केली नाही, मग त्याच्यामध्ये लूपहोल्स तिथूनच सुरू होतात. सो द ड्युटी ऑफ द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ऑफ द पोलीस इज मोस्ट इम्पॉर्टंट. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र हा करतोय, महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. कारण की वैष्णवीची हत्या की आत्महत्या आहे की हुंडाबळीमुळे तिचा बळी गेलेला, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र प्राथमिक माहिती मिळते आहे त्यामध्ये ती हुंडा बळी असल्याचं आता समोर येत आहे. या गोष्टी तर समोर येतीलच कालांतराने. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हुंडा बळी कायदा नेमका काय सांगतो, महिलांना तो कशा प्रकारे संरक्षण देतो, आणि नेमका हुंडा बळी मध्ये जे आरोपी असतात ते कशाच्या आधारे किंवा कोणत्या कारणाने ते यातून निर्दोष मुक्त होतात किंवा ते न्यायालयातून ते जामीन मिळवून घेतात, यावर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कायदा तज्ञ ॲडव्होकेट श्वेता अग्रवाल आहेत. या गेल्या 25 वर्षापासून यामध्ये म्हणजे मुंबई उच्च न्यायालयात त्या स्वतः प्रॅक्टिस करतायत, स्वतः त्या प्रोफेसर देखील आहेत, आणि त्यांचा हातखंड अशा अनेक केसेसमध्ये त्यांनी उत्तुंग भरारी देखील घेतलेली आहे. श्वेता मॅडम, तुमचं प्रथमतः मी स्वागत लेट्सअप मध्ये. थँक्यू, नमस्कार. मॅडम, हुंडा ऍक्ट काय सांगतो नेमका, हे थोडंसं सविस्तर सांगाल का आमच्या प्रेक्षकांसाठी? आपल्याकडे जो हुंडा ऍक्ट आहे किंवा जो आधीचा इंडियन पिनल कोड होता आणि आता जी भारतीय न्याय संहिता आहे त्याच्यामध्ये व्हेरियस सेक्शन्स आहे. आधी जे 498A होतं, आता ते सेक्शन 85 केलंय गव्हर्नमेंटनी. तर त्याच्यामध्ये आहे की डावरीचं जर छळ झालंय बाईला तर तिने त्याच्यामध्ये केस करू शकते. प्लस डावरी ऍक्ट आहे, प्लस डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे. तर आपल्याकडे भरपूर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे आणि चांगले कायदे आहेत ज्याच्या आधारे बायकांचं छळ आपण प्रिव्हेंट करू शकतो, आणि त्यांना ते सगळं अवेलेबल आहे इझिली. पण द प्रॉब्लेम इज की त्याचा वापर कसा करायचा आणि कधी करायचा आणि कितपत करायचा, चुकीचा नाही करायचा तो वापर. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे शहरात मुख्य, की ह्या कायद्याचा दुरुपयोग जास्त होतो. उपयोग करण्यापेक्षा दुरुपयोग शिकलेल्या बायका जास्त करतात, आणि तो ऍक्ट असा वापरला जातो की आता इट इज यूज एज अ मीन्स ऑफ एक्सटॉर्शन टू ट्रॅप इन हजबंड हिज रिलेटिव्ह. म्हणजे जे बाहेर विदेशात पण बसले आहेत, दीर, सासरे, नंदा, त्यांना पण ह्याच्यामध्ये ऍड करून त्यांना पार्टी करतात. आणि नंतर हे सगळे 3-4 ऑफेन्सेस, म्हणजे एक तुम्ही 498 नोंद करता, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणून चालू असतो, बाजूला 125 फॅमिली कोर्टात मेंटेनन्स ऍक्ट चालू असतो. हे 3-4 असे पॅकेज सारखे बायका ते युज करतात किंवा मिसयूज करतात. अल्टिमेटली हे ट्रायलला जेव्हा मॅटर येतं आपल्याकडे त्याला 5-7 वर्ष आरामात लागतात, आणि त्याच्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट असतो किंवा जो सिरियसनेस असतो तो कमी कमी होत जातो, पार्टीजचा इंटरेस्ट कमी होत जातो. एव्हरीबडी गेट्स टायर्ड इन दिस लॉंग लिटिगेशन अँड वी डोंट नो वेअर इट विल कन्क्लूड. त्याच्यामुळे 90% मॅटर्स त्या जजमेंटच्या आधीच सेटल होऊन जातात, आणि ते प्रॉपर जजमेंटला ते पोचतच नाही, कन्क्लूड होतच नाही. त्याच्यामध्ये किती जे असतात साक्षीदार सापडून येत नाही, मिळून येत नाही, ऍक्सिडेंट होतो, जागा बदलली जातात, किंवा ते किती मयत होऊन जातात. तर त्यांना शोधून आणणं, परत त्यांनी साक्षी देणं कोर्टात त्यावेळी जे घडलंय 7 वर्ष आधी, तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण आता अनफॉर्च्युनेटली ते प्रॅक्टिकली असं पण पॉसिबल नाही की तुम्ही रोजच्या रोज एकच केस घेऊन न्यायाधीश बसणार. बिकॉज प्रॉब्लेम इकडे आपल्याकडे काय आहे, मुंबईत द जजेस आर सो ओव्हरबर्डन विथ सच लिटिगेशन. एक जजकडे 50,000, 80,000 असे मॅटर आहेत. पण त्यांनी पण कितपत करायचं, जेवढं ते करू शकतात तेवढं करतात. पण द प्रॉब्लेम इज जर एक्सपिडाईट केलं नाही असे केसेस तर ते टॅम्परिंग ऑफ विटनेसेस, तर इट इज व्हेरी इनएव्हिटेबल, ते होणारच आहे. आणि त्याच्यामध्ये सेटलमेंट होऊन पण ते लास्टमध्ये मॅटर कन्क्लूड होणार. ते कन्व्हिक्शन पर्यंत पोहोचणं इट इज व्हेरी डिफिकल्ट इन सच सर्कमस्टॅन्सेस.
परंतु असे काही मॅटर घडतात, पुण्याचं तुम्ही प्रकरण ऐकलं असेल तर अशा काही ज्या घटना खरोखरच त्यात तथ्य असतं. मग अशा केसेसमध्ये जे सासू असतं, ते सासरे असतात किंवा घरातला देर असतो, यांचा जर त्यामध्ये सहभाग असतो, जशा घटना घडतात, छोटे छोटे बालक असतात, अनेक गोष्टी असतात पुढे, अशा केसेसमध्ये देखील हे आरोपी असताना देखील पुराव्याअभावी सुटतात. त्यावेळेस त्या पीडितेला न्याय मिळत नाही. याच्यामध्ये आता पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जो असतो, एकदम मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. मोस्टली असं लोक म्हणतात की पोलीस इन्व्हेस्टिगेशन इज लॅकिंग मेनी एव्हिडन्सेस, ते प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करत नाही, इकडनं तिकडनं मॅनेज होऊन जातात, पॉलिटिकल प्रेशर असतं त्याच्यामध्ये, म्हणून पण ते इन्व्हेस्टिगेशन करत नाही. आणि त्याच्यानंतर मग चार्जशीट जेव्हा कोर्टात येते तेव्हा सरकारी वकीलचा रोल एकदम इम्पॉर्टंट आहे कंप्लेनंटसाठी, कारण तिचा केस सरकारी वकीलच बघणार आहे. प्रायव्हेट जे लॉयर असतात ते आरोपींकडनंच केस डिफेन्स करतात. म्हणून सरकारी वकीलचा रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यामुळे एकदम महत्वाचा इम्पॉर्टंट रोल आहे इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर. ज्यांनी जर इन्व्हेस्टिगेशनच प्रॉपर केलं नाही, त्यांनी एव्हिडन्सेस प्रॉपर गोळा करून चार्जशीट परफेक्ट कोर्टात सादर केली नाही, मग त्याच्यामध्ये लूपहोल्स तिथूनच सुरू होतात. सो द ड्युटी ऑफ द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ऑफ द पोलीस इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्या आधारे जर लूप होल असतात, मग त्या क्षणी लोक काय करतात, हायकोर्टात क्वॉशिंग फाईल करतात, तिथून स्टे घेतात. स्टे घेऊन ते वर्षोनवर्ष स्टेच असतं, ट्रायल सुरू होतच नाही. आणि ते स्टे निघेपर्यंत आधी म्हणते द विटनेसेस आर टॅम्पर्ड ऑर दे आर लॉस्ट ऑर दे आर नॉट ट्रेसेबल अँड द मॅटर एंड्स देअर. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रीच अ कन्क्लुजन अनलेस आपण ते एक्सपिडाइट करून लवकर चालून संपवणं ते गरजेचं आहे. तुम्ही आता कायद्याच्या भाषेत सांगितलं पोलिसांचा आणि जो तपास अधिकारी त्याचा खूप महत्वाचा रोल यामध्ये असतो. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर अजून सामाजिक बांधिलकी घेऊन जबाबदारी कोणाची तुम्हाला काय वाटतं? आई वडिलांची आहे की समाजाची आहे? सामाजिक जबाबदारी स्वतःची आहे. आधी आपण स्वतःला ब्लेम करायचं किंवा स्वतःला एज्युकेट करायचं असतं की व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. जर शिकलेल्या बायका हे सगळं सहन करून घरी बसतील आणि ते प्रेशरमध्ये, समाजाच्या प्रेशरमध्ये किंवा नवऱ्याचा खूप प्रेम असल्यामुळे मी सांगणार नाही, मी रोज लाफे खाते, मी रोज शिवीगाळ ऐकते, मग तिकडे ती चूक सुरू होते. इट इज अ चेन ऑफ टेरर, आय कॅन से. यू फॉर्म अ चेन ऑफ रॉंग डीड्स अँड देन अल्टिमेटली इट लीड्स टू सच केसेस. तुम्ही जर पहिल्यांदाच ते थांबवलं नाही किंवा घरच्यांना तुम्ही बायका सांगत नाही, आपल्या माहेरी किंवा सासरी पण, सासरवाडीची लोक पुष्कळ वेळी मुलाचंच ते सपोर्ट करतात, बाजू घेतात. पण जे माहेरची लोक आहेत त्यांनी पण आपल्याकडे समाजात काय नाही, मुलगी आहे ना तिला ऍडजस्ट करू द्या. दिस इज नॉट द वे. मुलगी आहे तर तिला तुम्ही समजून घ्या, आपल्याकडे बोलून विचारून घ्या की खरं काय प्रॉब्लेम आहे आणि त्याला तुम्ही प्रॉपरली मिडिएट करून, रिकन्साईल करून ते सॉल्व्ह करायला पाहिजे. सोडून दिलं, बघूया, मुलगा झाला की बाळ होईल तर सगळं नॉर्मल होईल, पहिला बाळ झालं मग दुसरा बाळ होईल तर सगळं नॉर्मल होईल, हे दिस नेव्हर हॅपन्स. जर तुम्ही फर्स्ट टाइम त्याला स्टॉप नाही केलं, इट विल नेव्हर हॅपन. इट विल नेव्हर हॅपन. आई वडिलांचा महत्वाचा वाटा आहे, रोल याच्यामध्ये असतो, कारण की ते मुलीची डिमांड कंटिन्यू पूर्ण करत असतात. सुरुवातच लग्नापासून, हुंड्यापासून होते आणि मग एक ती प्रथा जरी म्हटलं तर ऑफ द रेकॉर्ड सरळ सुरू असतं. पण आई वडिलांनी याकडे कसं बघितलं पाहिजे? कारण आई वडील प्रत्येक डिमांड परत करतात, तर त्या मुलीची जी अपेक्षा असते नवऱ्याची ती पूर्ण करण्यासाठी मुलगी वारंवार आई वडिलांकडे येते. आई वडिलांनी काय केलं पाहिजे? आता काय शिक्षित असतात सगळे, आई वडिलांनी एज्युकेटेड, जर आपल्या मुलगीला शिक्षण दिलंय चांगलं आणि ती एज्युकेटेड आहे तर तिच्यासाठी स्थळ पण तसंच बघावं की तो पण तिच्या लेवलचा आहे, अंडरस्टँडिंग, आणि त्याच्या घरचे पण असेच आहे. हल्ली शहरात हे सगळं कमी बघण्यात येतंय की हुंडाचं डिमांड वगैरे एवढं नाहीये, पण बाकी जागी आहे अजूनही. सो द फर्स्ट थिंग यू स्टार्ट इज यू हॅव टू स्टॉप दिस. जर त्यांनी सांगितलं आम्हाला ही लिस्ट आहे, 50 आयटम पाहिजे, तर आपण हे सांगायचं की आम्ही आमच्या इच्छेने जे द्यायचे ते मुलगीला देऊ, पण ही लिस्ट स्टॉप इट हिअर. जर तुम्ही ते लिस्ट वाढवत गेला ते 50 तर 60, 70, 100, 125 आणि मग ते वर्षानुवर्ष चालूच असतं. तर आई वडिलांची जबाबदारी आहे की तुम्ही आपल्या मुलीला शिकवलंय, हॅव फेथ इन हर, शी विल फाइंड अ गुड पार्टनर फॉर हर सेल्फ. आणि तिला नुसतं तुम्ही झोपून देणं कोणाकडे की जस्ट बिकॉज तो मागताय तिला द्या आणि आपली सामाजिक ड्युटी संपवा. ती सासरी गेली की आम्ही फ्री झालो, आमची ड्युटी गेली, आम्ही लग्न करून दिलं, ही अशी मेंटॅलिटी चेंज करायला पाहिजे. ठीक आहे, उशिरा होईल लग्न चालेल, पण चांगलं स्थळ शोधा आणि शिकलेली आपल्या लेवलची लोक शोधा.
असं लोकांना पैसे देऊन मुलगीचं लग्न करून दॅट इज नॉट द राईट थिंग टू स्टार्ट विथ. हा झाला आता आवडल्याचा मुद्दा. दुसरा मुद्दा असा पण येतो की प्रेम विवाह खूप होतात मोठ्या कारण शिक्षित आता लोक झाले, मुली आपला जोडीदार निवडतात. या प्रकरणात देखील आता मोठ्या प्रमाणावरती असे प्रकार समोर येऊ राहिले. तर अशा मुलींना तुम्ही काय आवाहन करणार? सी मॅरेज इवन इफ इट इज लव्ह मॅरेज ऑर अरेंज मॅरेज दॅट इज नॉट अ डिफरन्स. आपण एकमेकांना किती रिस्पेक्ट करतो आणि एकमेकांना किती सांभाळून घेतो ते महत्वाचं आहे. आता मुलगी दोन्ही शिकले असतात, दोन्ही कामावर जातात, पण अजूनही जर असं माणसाला वाटत असेल की तिने घरी येऊन सगळं काम करावं, मुलांना पण बघावं, ऑफिस पण बघावं, घर पण बघावं आणि आम्हाला पण बघावं, तर तो प्रेशर एवढा असतो बायकांवर पण, तरी त्या सक्षम असतात हँडल करायला. पण कधीतरी एखाद्या वेळी कधीतरी फ्रस्ट्रेशन येतं. त्यावेळी जर एखाद्या वेळी एवढंसं सपोर्ट जर नवऱ्याने नाही दिलं, दॅट इज द टाइम अँड शी विल ब्लास्ट ऑर शी विल गेट अँग्री. आणि तिचा तेवढासा अँगर पण त्यांना सहन होत नाही, कारण तिने नेहमी कधी रिटॅलिएट नाही केलं ना. वर्षातून 5 वर्षातून एकदा रिटॅलिएट केलं तर त्यांना एकदम इगो हट होतं, अरे असं कसं सांगितलं. सो दॅट हॅज टू बी ऍडजस्टेड सिन्स बिगिनिंग. सुरुवातीपासूनच दोघांनी मिळवून आपसात अंडरस्टँडिंग करून सगळं शेअर करायला पाहिजे. पैसे सगळे शेअर करतात, बायका कमवतात, तर पैसे सगळ्यांना पाहिजे, पण रिस्पॉन्सिबिलिटी, ड्युटीज, हाऊस होल्ड वर्क नोबडी वॉन्ट्स टू शेअर. सो दॅट लिटल वी शुड ऍडजस्ट. आय डोंट से की सगळंच तुम्ही बर्डन इक्वल शेअर करा, बिकॉज विमेन आर व्हेरी मच केपेबल टू हँडल एव्हरीथिंग फॅन्टॅस्टिकली. दे आर बिल्ड इन सच अ वे दॅट दे कॅन डू एव्हरीथिंग. मल्टी टॅलेंटेड असतात, माणसं नसतात, बायका असतात, पण तरी त्यांना कधी थोडा सपोर्ट लागतोच. आफ्टर ऑल वी आर ह्युमन्स, सो दे नीड सपोर्ट. हा कायदा काय सांगतो आणि ह्या कायद्यामध्ये कोणते लूपहोल्स आहे की ज्याच्यामध्ये एक महिला म्हणून, एक महिला वकील म्हणून तुम्हाला असं वाटतं की यात सुधारणा जर केली तर जे आरोपी आहे, जे म्हणजे पुराव्या तथ्य आढळली आणि आरोप सिद्ध होतोय, तर अशा आरोपींना कठोर कारवाई, शिक्षा करता येईल अशा पद्धतीचे काय याच्यामध्ये म्हणजे ऍड केलं पाहिजे किंवा सुधारणा केली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? आय थिंक इंडियन लॉ इज द फायनेस्ट लॉ इन द वर्ल्ड and our judiciary is also the finest in the world. I have no doubt ki आपल्याकडे loopholes, there are no loopholes in our judiciary system. The problem is only in execution. The problem is that the courts are overburdened. आणि म्हणून तारखा जरा लांबच्या पडतात किंवा ते ट्रायलला वेळ लागतं, वर्ष लागतात. दिस इज द ओनली रिझन. जेव्हा विटनेसेस इकडे तिकडे होतात आणि एव्हिडन्सेस पण, पुरावे पण मिटले जातात आणि त्याला डिले होतं. सो ओनली थिंग दॅट आय कॅन सजेस्ट इज की आपण एक्सपिडाइट करू शकतो, तर त्याचा प्रयत्न करावा, किंवा कोर्ट वाढलीत तर बर्डन शेअर होणार. हे फास्ट ट्रॅक वरती काय देऊ शकत नाही का, म्हणजे काय काय कारण असू शकते? वी हॅव फास्ट ट्रॅक कोर्ट्स, बट फास्ट ट्रॅक मध्ये पण लाखो केसेस आहेत. सिनियर सिटीजन्स मध्ये पण लाखो सिनियर सिटीजन्स आहेत. द थिंग इज केसेस आर सो मच, जजेस आर नॉट इवन 10% ऑफ दॅट टू हँडल द बर्डन. तर जेव्हा केसेस आपल्याकडे फास्ट ट्रॅक मध्ये जातात तेव्हा तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर पण पाहिजे आपल्याकडे, जजेस पण पाहिजे, ज्युडिशरी कोर्ट्स पण, एव्हरीथिंग वी नीड. बट दॅट वी डोंट हॅव, एटलीस्ट इन मेट्रोज. मेट्रोमध्ये खूप बर्डन आहे केसेसचा. थोडं डिस्ट्रिक्टमध्ये गेलं तर थोडं कमी बर्डन आहे, पण इकडे इट इज डिफिकल्ट. बट इंडियन लॉ मध्ये इट इज ब्युटिफुल, इट इज परफेक्ट, इट हॅज नो फ्लॉज ॲट ऑल, इट हॅज नो फ्लॉ. कायद्याच्या भाषेच्या बाहेरचा प्रश्न आहे हा की मग ह्या जो हुंडा प्रकार म्हणजे दिला जातो, आपण म्हणतो मी भेट वस्तूच्या स्वरूपात दिली जातो, यावरती कसं निर्बंध घालता येतील? काय वाटतं तुम्हाला एक महिला म्हणून कसं केलं पाहिजे, म्हणजे काय केलं पाहिजे समाजाने? भेटला भेट सारखं स्वीकार करा, भेटला हुंड्याचं नाव देऊच नका. सो इफ इट इज अ गिफ्ट, इट इज अ गिफ्ट, इट एंड्स देअर. बट इफ यू गिव्ह इट एज अ डावरी, देन जो देणार आहे तो पण चूक करतोय आणि जो घेणार आहे तो तर एकदम गुन्हेगार आहेच आहे. तर त्याला सुरुवात होऊ देऊच नका ना. एक स्थळ जाईल, दुसरं स्थळ येईल ना, तिसरा येईल, चौथा येईल. मुलगी चांगली आहे, शिकलेली आहे, घर चांगलं आहे, शी विल गेट केपेबल पीपल, शी विल गेट पीपल हु आर इक्विव्हॅलंट टू हर लेवल. त्याच्यासाठी आपण कॉम्प्रोमाइज करून हे सगळं एनकरेज करणं आणि गिफ्टला हुंड्याचं नाव देणं ते चुकीचं आहे. पण अशा प्रकारचे गिफ्ट घेणं किंवा भेट घेणं कितपत योग्य आहे? गिफ्ट इज ओके, यू कॅन टेक गिफ्ट. ते पैशाच्या स्वरूपात घेतलं जातं ते कितपत योग्य आहे? गिफ्ट इज गिफ्ट, आय सेड.
डावरी के नॉट बी इट इज अ डावरी इन टर्म्स ऑफ गिफ्ट. तेच म्हटलं मी, देणारा पण त्याचं इंटेन्शन त्याला माहिती पाहिजे आणि घेणाऱ्याचं इंटेन्शन तर क्लिअर असतं, त्याला तर पाहिजेच पाहिजे. म्हणून दोन्ही गुन्हेगार आहेत. ते सुरुवात करूच नाही, आपण तशी सुरुवात करूच नाही. धन्यवाद तुम्ही लेट्स अप मराठी सोबत संवाद साधल्याबद्दल. थँक्यू सो मच. ह्या होत्या श्वेता अग्रवाल. त्यांनी म्हटलंय की गिफ्ट जरी घेतलं ते आपण त्याची देण्याची म्हणजे आपण ती मानसिकता काय, मात्र कोणतंही देणं घेणं म्हणजे त्याला हुंड्याचं नाव न, आपण त्याला म्हणतो हुंड्याच्या माध्यमातून जे व्यवहार होतात ते देणारा गुन्हेगार आहे आणि घेणारा देखील गुन्हेगार आहे. त्यामुळे समाजातील आपण जे म्हणतो माता पितांनो जागरूक व्हा, मुलींनी देखील जागरूक राहून खरोखर आपल्या पतीची डिमांड पूर्ण करण्यासाठी माहेरी जाणं किंवा माहेरकडनं पैसे आणणं हे तो गुन्हाच आहे. त्यामुळे स्वतःची पण काळजी घ्या आणि इतरांना देखील जागरूक करा. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.